या संदर्भात संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली जाणार आहे. सुनील केदारांच्या संदर्भात पण संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली होती आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली होती. घटनेत दिलेल्या तरतुदीनुसारच कारवाई केली गेली होती आणि ह्या संदर्भातही घटनेत दिलेल्या तरतुदी आहेत आणि या संदर्भातले जे नियम आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल. सर, न्यायालयाचं पत्र आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. नाही, या संदर्भात जे घटनेतील 192 असेल किंवा न्यायालयातले सर्टिफाईड कॉपीची ऑर्डर असेल, या संदर्भात जे कायदेशीर प्रक्रिया फॉलो करायची गरज आहे ती केल्यानंतर योग्य कारवाई केली जाईल. कोपाटेच्या या प्रकरणामध्ये सातत्याने तुलना केली जात आहे राहुल गांधी यांच्या प्रकरणाची आणि दुसऱ्या बाजूला सुनील केदार यांच्या प्रकरणाची. तेव्हा यांच्या संदर्भात कोर्टाचा निकाल आला होता तेव्हा 24 तासामध्ये कारवाई झाली होती. माझ्यासाठी तुलना करणं हे गरजेचंही नाही आहे आणि आवश्यकही नाही आहे. अध्यक्ष म्हणून मी काम करत असताना कायदेशीर तरतुदींचं पालन करून काम करत असतो. संबंधित केसमध्ये संबंधित इतर सदस्यांच्या विषयात आपण तपासून पहा, सगळी कायदेशीर प्रक्रिया फॉलो केली गेली होती आणि त्यानंतर योग्य निर्णय घेतला गेला होता. या संदर्भातही सगळी कायदेशीर आणि घटनात्मक तरतुदींचं पालन केलं जाणार आणि मग योग्य निर्णय घेतला जाणार. कुठच्याही प्रकारची हिंसा ही लोकशाहीत अभिप्रेत नसते. लोकशाहीत विश्वास ठेवणारी लोक हिंसेत भाग घेत नाहीत, हिंसात्मक घटनात भाग घेत नाहीत आणि असं असताना निश्चितपणे हे खेदजनक आहे. परंतु मराठीच्या संदर्भात आपण जे सांगितलं, मराठी भाषेबद्दल अभिमान हा प्रत्येक मराठी माणसाला आहे. त्यामुळे असं सगळं कृत्य करून त्या संदर्भातली आपली अस्मिता दाखवण्याची खरोखर गरज नाही असं मला वाटतं. साहित्य संमेलनात मोदी त्याचबरोबर पवार साहेब यांची जवळीकता पाहायला मिळाली. कसं पाहता एकमेक या मोदी साहेब हे खूप मोठे नेते आहेत. त्यांनी सगळ्यांना समाविष्ट करून सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे नेते आहेत आणि त्यामुळे त्यांचे वैयक्तिक संबंध हे सगळ्यांबरोबर चांगले असतातच आणि ते सगळ्यांचाच आदर करतात. कुठच्याही पक्षाचा नेता असेल, कुठच्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल, प्रधानमंत्री म्हणून ते सगळ्यांचाच आदर करतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.